आज आपण लहान मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या गडबडीत होणारी एक चविष्ट आणि हेल्दी आणि लहान मुलांना इंटरेस्टिंग वाटणारी अशी आज आपण रेसिपी बनवत आहोत। या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। याच्यानंतर ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने सगळ्यात पहिल्यांदा अर्धी वाटी आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचं आहे। हे मी साधं पाणी यूज केलेलं आहे, कोणतंही कोमट वगैरे पाणी वापरलेलं पण रेग्युलर पिण्यासाठी पाणी वापरतो रूम टेम्परेचरचं, तेच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। आता हे अर्धी वाटी पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला परत अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। याचं प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। सोपी रेसिपी आहे, काहीच अवघड नाही। जर तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं असेल तर तुम्हाला 1 वाटी पाणी लागेल। जर तुम्ही 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर तुम्हाला 2 वाटी पाणी लागेल। याच्यानंतर हे पीठ छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे। तुम्ही चमच्याच्या मदतीने करू शकता किंवा जर तुमच्याकडे बीटर असेल तुम्ही त्याने केलं तरी लगेच होईल आणि चमच्याने केलं सुद्धा लगेच होऊन जाते ही रेसिपी। या ज्या गाठी तुम्हाला दिसत आहेत यामध्ये या तुम्हाला पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं पातळ असं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्टही नाही, मीडियमच हे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे। हे आता आपण साईडला ठेवून घेणार आहोत। याच्यानंतर इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे। त्यामध्ये जर तुमच्या मुलांना तेल आवडत नसेल तर तुम्ही बटर किंवा तूप इथे त्याच्यानंतर थोडीशी जिरे आणि मोहरी यामध्ये घालायची आहे। मोहरी जिरे छान असे तडतडल्यानंतर तुम्हाला यामध्ये घालायची आहे मटकी। इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। तुमच्या घरात जर मटकी नसेल किंवा इतर कोणताही पदार्थ असेल मोड आलेला तुम्ही तो घेतला तरीही चालेल। ते छान असं तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, हळद आणि मीठ घालून पुन्हा एकदा ते फ्राय। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही अशा प्रकारे अख्खीसुद्धा जे आपण खुडून कोथिंबीर घेतो ती घातली तरीही चालेल किंवा बारीक चिरून घातली तरीही चालेल। आता हे दोन्ही पदार्थ छान असे आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे आहेत। पूर्णही याला शिजवायचं नाही, ज्याप्रमाणे सॅलड वगैरे खातो आपण त्याचप्रमाणे हे करायचं आहे। अर्धी कच्ची मटकी जेव्हा शिजते तेव्हा तुम्हाला गॅस बंद करून घ्यायचा आहे, पूर्ण ही मटकी शिजवायची नाही। आता ही जी मटकी तुम्ही परतून घेतलेली आहे त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आपण जे बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर असं मध्यभागी आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे जेव्हा तुम्ही बॅटर यामध्ये घालता तेव्हा तुम्हाला हे बॅटर पसरवून अजिबात घ्यायचं नाही। गॅसवरती तुम्हाला हे थोडंसं एका साईडने भाजून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बटर, तेल किंवा तूप काहीही वापरलं तरीही चालेल। जेव्हा हे एका बाजूने छान असं फ्राय होतं त्याच्यानंतर करायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे तुम्ही ओलादण्याच्या मदतीने ते दाबत दाबत भाजून घेऊ शकता, जेणेकरून ते छान असं सगळ्या बाजूने भाजलं जाईल। जेव्हा ते एका बाजूने भाजलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला ते पलटी करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते दुसऱ्या बाजूनेही छान असं भाजलं जाईल। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असं दिसायलाही खूप छान दिसतं आणि याची चवसुद्धा खूप छान लागते। इथे तुम्हाला चपातीचं पीठ मळावं लागत नाही किंवा लाटावी लागत नाही चपाती, अशा प्रकारे तुम्हाला हे बनवून घ्यायचं आहे। रेसिपी इथे संपत नाही कारण मुलं चपाती भाजी खायला नाक मुरडतात। सो अशा प्रकारे तुम्हाला हे 2 छोट्या छोट्या चपात्या तयार करून घ्यायच्या आहेत। छान अशा ते तुम्हाला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। याच्यानंतर आहे जेव्हा हे तुमचे पराठे किंवा तुम्ही चपाती म्हणू शकता हे भाजून होतात तेव्हा तुम्हाला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, दिसायला ही खूप छान दिसते आणि इंटरेस्टिंग रेसिपी असल्यामुळे मुलांनाही खूप रेसिपी आवडते। डबा अजिबातही रिकामा आणत नाहीत। अशा प्रकारे तुम्हाला पेपर फॉईल घ्यायचे आहे, जेणेकरून हे जे आपण पदार्थ तयार करणार आहोत तो छान असा गरम असा राहिला पाहिजे, जेणेकरून मुलांना टिफिन खाताना ते गरम मिळालं पाहिजे, थंड झालं नाही पाहिजे। सो अशा प्रकारे जी एक चपाती केलेली आहे ती उलटी करून ठेवायची आहे त्या ॲल्युमिनियम फॉईलवरती। त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे चीजची स्लाईस घ्यायची आहे। जर तुमच्याकडे चीज स्लाईस अवेलेबल नसेल, दुसरं कोणतंही अवेलेबल असेल तुम्ही ते घेऊ शकता। अशा प्रकारे ही स्लाईस मध्यभागी ठेवायची आणि त्याच्यानंतर आपण जी मटकीची भाजी तयार केलेली आहे ती अशा मध्यभागी उभट आकाराची भरून घ्यायची आहे। त्याच्यानंतर ही चपाती आपल्याला रोल करून घ्यायची आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, दिसायलाही खूप छान दिसते आणि चवीलाही खूप छान लागते। हे जे रोल आहे तो थोडासा असा
बाहेरच्या बाजूला काढायचं आहे आणि त्याच्यावरती अशी ॲल्युमिनियम फॉईल आपल्याला रोल करायची आहे. आणि जी ॲल्युमिनियम फॉईल खालच्या बाजूला जी एक्स्ट्राची राहते ती अशा प्रकारे दुमडून घ्यायची आहे, जेणेकरून मुलांना हातामध्ये पकडाल ते सोपं जाईल आणि दिसायलाही खूप छान दिसतं. अशा प्रकारे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये ही रेसिपी देऊ शकता. याच्याबरोबर टोमॅटो सॉस किंवा एखादी कोणतीही चटणी तुम्ही देऊ शकता, जेव्हा परत आणणार नाही. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.